आणि चेंडूफेकी घेऊन येतोय संतोष SP स्पोर्ट संघाकडनं. पंचांच्या भूमिकेमध्ये याच्यावर लिहून ठेव. हॅलो, प्रेक्षकामध्ये कोणाकडे जर बॉलपेन असेल तर प्लीज आमच्याकडे पाठवून द्यायचं आहे. संतोष रॅटाम ओव्हर द विकेट हलवा टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवर चेंडू थोडासा अडवला जातोय आणि चेंडू फेकी होते. दरम्यान फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. दोन्ही खातं खोललं जाते नरेशचं आणि स्कोरिंग सुरू होते बाप्पा स्पोर्ट संघाची. बिनबाद 2. आपण पाहतोय वंदना स्मृती चाबे प्रीमियर लीगमध्ये स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. संतोष पुन्हा एकदा रॅटाम ओव्हर द विकेट्स शॉट टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, अपर कट करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय आणि मात्र चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक व्यवस्थितरित्या अडवतोय आणि परत करतोय गोलंदाज संतोष याला. संतोष पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय नरेश याला. गुल्लेस पाठवत टाकलेल्या चेंडूला टर्न करण्यात आले. स्क्वेअर लेगच्या दिशेने आडव्या पट्ट्याने खेळलेला हा चेंडू मात्र एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही, कारण सुरेख क्षेत्ररक्षण होते आणि चांगल्या दर्जाचं फेकी सुद्धा होते. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 3 अशी. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा बाप्पा स्पोर्ट संघाच्या संघनायकाने निर्णय घेतलाय आणि आता एकंदरीत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा पूर्ण करण्यामध्ये यश येते दोन्ही फलंदाजांना. संतोष पुन्हा एकदा आता यावेळेस मात्र फलंदाजी करण्यासाठी फलंदाज येतोय भावेश. चेंडूला द्या आणि हवेत फिरकावला, मात्र झेल सुटतोय. सोपा झेल आहे, अतिशय सोपा झेल होता, मात्र एक खराब प्रदर्शन पाहावयास मिळते आणि भावेश यांनी लगेच 2 धावा पळून काढल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकतोय. बिनबाद 5. एक सोपा सुंदर असा झेल होता, सहज सोपा म्हणावा लागेल, मात्र झेल सुटलाय आणि फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. संतोष पुन्हा एकदा भावेशसाठी मोठा फलंदाज गलाला लागला होता, मात्र आणि यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे. झेल पुन्हा एकदा सुटतोय. एका पाठोपाठ 1-2 झेल सुटलेत भावेशचे. भावेश निश्चितच करून महागडा फलंदाज ठरेल आता मात्र, कारण 2 लाईव्ह जेव्हा मिळतात ना भावेशला, एक मोठी संधी दिलेली आहे त्याला पुन्हा खेळण्याची. बिनबाद 5 अशी धावसंख्या आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक संतोष अतिशय सुरेख पद्धतीने हाताळतो आपल्या संघासाठी. शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकलेला चेंडू, चेंडूला भिरकावलाय. लॉंग ऑफच्या दिशेने, लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने चेंडू वाटचाल करतो सीमारेषेकडे आणि सीमारेषेच्या बाहेर निघून जातो सरळ 4 धावांसाठी. पहिल्या 2 चेंडूवर 2 जीवदान मिळाल्यानंतर आणि त्या जीवदानाचा लगेचच लाभ उठवला, फायदा उठवला भावेशने आणि एक खणखणीत दणदणीत असा चौकार वसूल केला आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढवली. आवी सरांच्या हातनं एक मात्र झेल सुटला होता. फार उशिरा आवी सरांचा चेहरा दिसला मला समोर. एक सोपा झेल होता आवी सर. धन्यवाद आवी सर, तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा या टुर्नामेंटमध्ये. यावेळेस शॉट टाकलेला चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न मात्र फसला, परंतु 1 धाव पूर्ण करण्यामध्ये सफलता प्राप्त करतो नरेश आपल्या संघासाठी आणि आपला संघ डबल स्पीकर्स मध्ये जाऊन पोहोचतोय. बिनबाद 10 या धावसंख्येवर. बिनबाद 10 अशी धावसंख्या झालेली आहे. 4 षटकांचा सामना, दुसरे षटक मार्गस्थ असताना आता मात्र भावेशला संधी असणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय प्रतीक. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रतीक भावेशसाठी. शॉट टाकलेला चेंडूला पुल करण्यात आला, फुल
चेंडू मात्र सरळ निघून जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हवाई सफर करत CPL 6 धावांसाठी. पासपोर्ट संघाचा वाढला जातोय बिनबाद 16. प्रतीक पुन्हा एकदा भावेशसाठी पुन्हा एकदा बॅटची कडकडा घेतले. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून जातो. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वाढली जाते बिनबाद 20 ही धावसंख्या पासपोर्ट संघाची. पुन्हा एकदा चेंडू हवेत फिरकावलाय आणि मात्र झेल होण्याची दाट शक्यता दिसते आणि झेल टिपला जातोय आणि भावेश बाद होतोय. पहिला धक्का बसतोय 20 या धावसंख्येवर पासपोर्ट संघाला. हा 15 पावलं पलत पलत हा झेल जेच केला. क्षेत्ररक्षकाने नाव माहित नाही मात्र अतिशय सुरेख झेल त्यांनी पकडला. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण फलंदाज बाद केलाय कारण भावेश थोडासा महागडा ठरत होता. मात्र भावेशला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि पहिल्या विकेटची पतन होते 20 या धावसंख्येवर बाप्पा स्पोर्ट्स संघाची. रविवारचा दिवस आहे. रविवारच्या दिवसातील पहिली लढत 2 संघामध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना बघतोय मयूर याला. प्रतीक पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीवर सज्ज होताना आपण पाहतोय. काहीशा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. मयूर असणारे फलंदाज. स्क्वेअर लेग सीमारेषेवर उभे असलेले अविसर यांना मात्र यावेळेस हलके चेंडूला पुश करण्यात आले. चेंडू मिडॉमच्या दिशेने निघून जातो. मिडॉमचे क्षेत्ररक्षण दूर आहे. पहिली धाव अतिशय वेगात आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण करतो मयूर आपल्या संघासाठी. मयूर आपलं खातं खोलतोय आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवतोय 1 बाद 22. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये एकंदरीत जर विचार केला तर धावा भराभर वाढतायत आणि त्याचं श्रेय मात्र भावेशला गेलं होतं. मात्र भावेश आउट झाल्यानंतर मयूरने ताबा घेतलाय आणि मयूर पुन्हा आणि मयूर त्रिफळाचीत बाद होतो. मयूर आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि एष्टी वाकली आणि मयूर बाद झाला. अनुजा इलेव्हन्स आणि रियांस 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर लगेचच टॉस साठी दोन्ही संघनायकांनी हजर राहायचंय. तर धावसंख्या आहे 22. 2 बाद 22. सकाळच्या सत्रामध्ये नेल्सन फिगर बघतो आपण 22 वर 2 यानी की 2-2-2 असंही नेल्सन फिगर आहे. नेल्सन फिगर बद्दल जर सांगायचं झालं क्रिकेट प्रेमींना तर इंग्लंडमध्ये एक नेल्सन नावाचा प्रेक्षक होता. त्याला 2 पाय आणि 2 हात नव्हते. असा नेल्सन नावाचा एक प्रेक्षक होता. त्याच्या नावाने ही फिगर ठेवलेली आहे नेल्सन फिगर्स. आनंद सेटलवार एक समालोचक होते. इंग्रजीतून समालोचन करत होते आनंद सेटलवार. त्यांनी हे नाव त्याला घोषित केलं होतं.
नेल्सन आणि या स्पीकरला नेल्सन स्पीकर असं म्हटलं जाते. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 22. आता मात्र नवीन षटक घेऊन येतोय हरेश. हरेश समोर फलंदाज असणार आहे नरेश आणि नॉन स्ट्रायकरला नवीन फलंदाज साहिल. नरेशला साथ देण्यासाठी साहिल मैदानामध्ये सज्ज होतोय. हरेश शॉट टाकलेला चेंडू, पुढे हात टाकलेला चेंडू, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र चेंडू यष्टांच्या मागे व्यवस्थितरित्या अडवलाय अविसर याने आणि चेंडू परत केलाय हरेश याला. तोच हरेश पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा आहे त्याचा. हलके चेंडूला पुश केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. हरेश चेंडू अडवतोय आणि दरम्यान 1 धाव नरेश पूर्ण करतोय. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 2 बाद 23 या धावसंख्येवर. हरेश पुन्हा एकदा चेंडूफेकी करण्यासाठी सज्ज होतोय. साहिल असणार आहे फलंदाज, नवीन फलंदाज आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. हरेश थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय हरेश आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. थोडासा छोटासाच रनअप. चांगला चेंडू आहे, गुडलेस पाठवर चेंडू होता. चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही आणि बाकीचं काम अविसर पूर्ण करतात यष्ट्यांच्या मागे. डॉट चेंडू होतोय. हरेश पुन्हा एकदा साहिलसाठी. यावेळेला चांगला चेंडू आहे मात्र धाव 1 पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण आणि मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्यामध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 2 बाद 25 या धावसंख्येवर. फलकावर क्वार्टर सेंचुरी लागते बाप्पा स्पोर्ट संघाची. जिथे कुठल्याही पद्धतीने धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्यात आपल्या संघासाठी. 25 अशी धावसंख्या आहे 2 बाद 25 बाप्पा स्पोर्ट संघाची. हरेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्विते चेंडू घेऊन येतोय साहिलसाठी. पुढे सरसावल्यात चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आले नाही. शॉर्ट स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होतंय, त्याचा लाभ उठवतायत दोन्ही फलंदाज. 2 धावा पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 2 बाद 27. चांगल्या दर्जाचा चेंडू होता मात्र चांगल्या दर्जाच्या चेंडूवर 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश येते दोन्ही फलंदाजांना. नाव लिहून ठेव. हरेश याचा पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. दाद मागण्यात येते, पंचांकडे दखल मागण्यात येते. उत्साह ज्यादा विश्वास कमी अपील मध्ये. निर्धाव चेंडू होतोय आणि षटक सुद्धा संपते. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 27. चांगलं षटक हरेशने हाताळलं आपल्या संघासाठी. एकंदरीत जर 27 धावा झाल्या आहेत. तर अनुजा 11 संघाचे संघनायक तसेच रियान्स स्पोर्ट संघाच्या संघनायकांना विनंती असेल, शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकाच्या संपल्यानंतर लगेचच 2 संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉसबॉक्स मध्ये हजर राहायचंय नाणेफेकी करण्यासाठी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 27. आता मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज हर्षद
आणि त्याच्या समोर फलंदाज असणारे नरेश. दूर दूर पांगलेलं असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक सुद्धा डीप. हर्षद बंटी नावाने ओळखला जाणार हा गोलंदाज आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय. पंचांकडनं गार्ड घेतला जातोय. पंच इशारा करतायत. हर्षद धावपाळ शॉट टाकल्या. चेंडूला टर्न करण्यात आले. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. चेंडू फेकी होते. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. 2 धावफलक बाप्पा स्पोर्ट्स संघाचा पुढे सरकला जातोय. 2-29. हर्षद बंटी पुन्हा एकदा नरेश साठी सलामीचा हा फलंदाज. नरेश आपल्या संघासाठी. हर्षद पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना पाहतो आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. हर्षद थोडासा लो फुल टॉस गेन आहे आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फिरकावला. पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं 4 धावांसाठी. पुढे सरकला जातो. बाप्पा 11 संघाची धावसंख्या वाढली जाते 4 2-33. चांगला फटका होता. नरेशच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला खणखणीत असा दणदणीत चौकार स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडला होता नरेश याने. बंटी पुन्हा एकदा नरेशसाठी. पुन्हा एकदा शॉट टाकला. चेंडू यावेळेला चेंडूला हवेत फिरकावला. चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षण दूर आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. दरम्यान फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. ओव्हर थ्रूच्या रूपामध्ये तिसरी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आणि आता मात्र फलंदाज धावबाद होताना आपण पाहतोय साहिल याला. मध्ये वाटचाल करतोय तनिष. हर्षद पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर. 15-16 पावलांचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. तनिष असणारे नवीन फलंदाज. चांगला चेंडू. हलक्या चेंडूला पुश करण्यात आले. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. पॉइंटचे क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाजांना संधी मिळते 1 धाव पूर्ण करण्याची. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 37 या धावसंख्येवर. 3-37. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. एकंदरीत जर विचार केला तर एक थोडीशी समाधानकारक धावसंख्या आहे. आणि धावसंख्या जर थोडीशी मजबूत बनवायची असेल तर उर्वरित चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके मारावे लागतील नरेश याला. हर्षद पुन्हा एकदा नरेशसाठी. थोडासा फुल यॉर्कर लाईन पद्धतीने टाकलेला चेंडू मात्र नरेश बाद होतोय. 4था मोहरा बाद होतोय बाप्पा स्पोर्ट संघाचा 37 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज समीर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. थोडासा खराब चेंडू स्वैर मारा आणि यावेळेस चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करतोय. सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून जातोय 4 धावांसाठी.
आणि वाईट चेंडू अशा पद्धतीने 5 धावा मिळतात संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि 5 धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 42. हर्षद पुन्हा एकदा राटा मुहूर्त विकेट आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. शॉट टाकला चेंडू, पुढ्यात टाकला चेंडू, चांगला चेंडू आहे, धावबाद करण्याची संधी आहे आणि चेंडू विकेट सुद्धा मिळणार नाही कारण यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू जेव्हा जातोय तेव्हा चेंडू डेट होतोय. धावसंख्या आहे पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 42. अनुजा इलेव्हन्स आणि रियान स्पोर्ट्स संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी हजर राहायचंय. अनुजा इलेव्हन संघाचे संघनायक तसेच रियान्स इलेव्हन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अनुजा इलेव्हन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण ताबडतोब नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. अनुजा इलेव्हन संघाचे संघनायक अनिकेत आणि मी पाहुण्यांकडे कॉइन सुपूर्द करतोय. एका बाजूला चावे प्रीमियर लीग आणि तर दुसऱ्या बाजूला भूषण असे लिहिले. 4 षटकांचा सामना राहणार आहे. पहिले षटक पॉवर प्लेचा असणार आहे. चावे प्रीमियर लीग असा त्यांनी कॉल केला आणि नाणेफेकी आपण जिंकले. प्रथम फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी करण्यामागे उद्दिष्ट काय असेल? सामनी पण संघ चांगलाच आहे आणि सकाळचं क्षेत्र आहे त्याच्यामुळं बॉल जास्त जाणार नाही बाहेर म्हणून फिल्डिंग येणार. रविवारचा दिवस आहे, रविवारच्या दिवसामध्ये प्रेक्षकांना चांगला सामना पाहाव्यास मिळेल. हो नक्कीच. बेस्ट, ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. नाणेफेकी आपण हरलात आणि प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आपला? 40+. समोरच्या संघाला कसं पाहता? चांगला संघ आहे समोरचा. दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा. तर विनंती असेल पंचांना सामन्याला सुरुवात करायची. बाप्पा स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करत 42 धावा बनवल्या होत्या आणि बरोबर 43 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.
SP स्पोर्ट्स संघाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी पसंती दिली जाते गोलंदाज नरेश याला. 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय, रवींद्र आणि हरेश. रवींद्र याचाच अर्थ भाऊ या नावाने ओळखला जातोय हा फलंदाज. नरेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू, गुडले स्पॉटवर टाकला चेंडू, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू होतोय. किशोर पाटील यांच्याकडनं रवींद्र सोनावणेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि ते पटकावायचं आहे भाऊ. आणि या वेळेस चांगला चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न फसलाय आणि प्रयत्न फसल्यानंतर चेंडू आपण पाहतो लगेचच डॉट होतोय. चांगली गोलंदाजी होते नरेशकडनं. किशोर पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे भाऊ. आणि रविवारचा दिवस आहे, 200 रुपयाचं पारितोषिक जर पटकावलं तर ते रविवारसाठी फार उपयोगाला येतील. मोठी संधी आहे भाऊला. नरेश याचा पुढील चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, कट करण्याचा प्रयत्न सफल होतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू रेंगाळतोय. 1 धाव भाऊ पूर्ण करतोय, आपलं खातं खोलतोय, आपल्या संघाची स्कोरिंग सुरू करतोय. बिनबाद 1 जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. 4 षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिले षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिले 3 चेंडू झालेले आहेत. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी हरेश सरसावतोय आणि हरेशला एक मोठी जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल, कारण 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा मिळतील, मोठे फटके मारण्याची मोठी संधी असते फलंदाजांना, कारण 40+ गोलंदाज आहे हरेश समोर. चांगला फटका आहे. शेफ्टी झोन मध्ये चेंडू निघून जातो. लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर चेंडू निघून जातो, सीमारेषेच्या बाहेर. CPL चा हा शानदार चौकार हरेशच्या बॅटच्या पट्ट्यातून. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या 5 अशी, बिनबाद 5, 43 धावांची गरज असताना नरेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील उर्बिती चेंडू घेऊन येतोय. पॉवर प्लेच्या षटकातील पहिले 4 चेंडू टाकून झालेले, 4 चेंडूवर 5 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय SP स्पोर्ट्स संघाला. हरीश 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. नरेश पुन्हा एकदा हरेशसाठी थोडासा लो फुलटच टाकलं चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलं चेंडू. चांगला फटका आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होतंय. 1च धाव मिळते हरीशला, 1 धाव मिळते SP स्पोर्ट्स संघाला. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 6, 43 धावांची गरज असताना आता मात्र भाऊला संधी आहे मोठा फटका मारण्याची. सुभाषजी पाटील सरांचं इथे आगमन होते. मंडळाच्या वतीने सरस स्वागत. त्यांचं चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, कट करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्ट्यांच्या मागे जाऊन विसावतोय आणि भाऊ बाद होतोय. थँक्यू डीजे मास्टर. दरम्यान सुभाषजी पाटील सरांचं इथं आगमन होते. माझे चांगले जवळचे मित्र, शालेय मित्र आणि समालोचन कक्षामध्ये सुद्धा कधी कधी मला त्याने बरेच वेळा साथ सुद्धा दिलेले. चांगलं समालोचन मराठीतून करतात ते नेहमीच. आजच्या दिवसासाठी सुद्धा त्यांना आम्ही आमंत्रित करू समालोचन करण्यासाठी. ते थोडेफार मदत करतील आम्हाला. त्यांचा आवाज निश्चितच आपल्याला ऐकायला मिळेल आज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झालेली आहे 6.
एक बाद 6 नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल 37 धावांची गरज असणारे उर्वित 3 षटकामध्ये हरीश फलंदाजी करतोय आणि हरेशवर एक मोठी मदार असणार आहे, जबाबदारी असणार आहे संघाची, कारण 43 धावा जमवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा झालेल्या आहेत. उर्वित 3 षटकामध्ये 37 धावांची गरज म्हटली तर निश्चितच करून 12 पॉइंटच्या वरनं 12च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. तनिष याच्या बॅटच्या मात्र चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये रेंगाळतो. पहिली धाव अतिशय वेगात घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्यात आणि फलंदाज बाद होतोय. हराकिरी पाहाव्यास मिळते, तालमेलची कमी पाहाव्यास मिळाली आणि मात्र चेंडू वाईटची खून करतायत पंच. 2 धावा तर मिळणार आहेत, संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. खेळाचा भारी असा हा मान, साऱ्या खेळाडूंचा होई तिथं सन्मान, होई तिथं सन्मान, होई तिथं सन्मान. अरे सारे खेळाडू करती खेळी लावून ऐसी जान, साऱ्या खेळाडूंचा वाटतोय अभिमान. हे मिळून सारे पाहूया चषकचा वे या गावाचा, थँक्यू डीजे मास्टर. संख्या स्थिर आहे, 2 बाद 8 अशी धाव संख्या आहे. 43 धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमशाक होताना आपण पाहतो SP स्पोर्ट्स संघाला. तनिष पुन्हा एकदा हर्षद साठी चांगला चेंडू आहे, ब्लॉक मध्ये टाकला चेंडू, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाज चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये. 2नी डबल स्पीकर्स मध्ये जाऊन पोहोचतोय SP स्पोर्ट्स संघ. 2 बाद 10. 43 धावांची गरज असताना थोडासा संत गतीने वाटचाल चालू आहे SP स्पोर्ट्स संघाची. मोठे मोठे फटके खेळून काढावे लागतील. तनिषाचा पुढील चेंडू, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, गंडवा चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. बाप्पा स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करत 4 षटकामध्ये 42 धावा वसूल केल्या होत्या आणि 43 धावांचं लक्ष ठेवलंय SP स्पोर्ट्स संघासमोर. यावेळेस चांगला, पुन्हा एकदा चांगला चेंडू, यष्टीरक्षक चकलेत, मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये लेग बायच्या रूपामध्ये. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 11 या धाव संख्येवर. हरीशला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे आणि मोठे मोठे फटके खेळून काढायचे आहेत, कारण धावगती प्रत्येक चेंडू मागे आपल्या संघासमोर वाढताना आपण पाहतोय. गती हळूहळू वाढताना आपण पाहतोय. तनिष पुन्हा एकदा हरेशसाठी, हरेश सरसावला, धाव सहजगत्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 1नी धावफलक पुढे सरकतोय. 2 बाद 12 या धाव संख्येवर गाडी रखडते SP स्पोर्ट्स संघाची. हॅलो लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव पूर्ण करतो हरीश आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 12 अशी धाव संख्या झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तनिष पुन्हा एकदा यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू, पुढे सरसावला, चेंडूला हाफवा लगेच ड्राईव्ह करण्यामध्ये यश येते. पहिली धाव अतिशय वेगात, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडू फेकी सुद्धा सुरेख होते. धाव संख्या स्थिर आहे. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 13 या धाव संख्येवर. अतिशय सुरेख मारा करतोय तनिष आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू फेकी करतोय. कुठल्याही पद्धतीने मोठे फटके खेळण्याची संधी मिळत नाहीत फलंदाजांना तनिष समोर. हरीश पुन्हा एकदा सज्ज होतोय तनिष समोर. चांगला चेंडू, गुडलेस स्पॉटवर चांगला चेंडू, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, दाद मागण्यात येते, उत्साह ज्यादा, मात्र अपील मध्ये विश्वास कमी होता. मात्र पंचांनी अपील उचलून धरलंय आणि फलंदाज बाद होतोय हरीश.
आणि अशा प्रकारे हरेश बाद होतोय. चांगला निर्णय. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने अपील तेज उचलून धरलं होतं आणि मात्र पंच मेन पंचांच्या रूपामध्ये आपलं बोट आकाशाकडे आणि हरेश तंबूच्या रस्त्याची वाट पकडतोय. तिसरा मोहरा बाद होतोय 13 या सांघिक धावसंख्येवर. संगमच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज हर्ष काकडे फलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 43 धावांचा पाठलाग करत असताना मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये येताना आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे मात्र 13. वरवीत 2 षटकामध्ये बरोबर 30 धावांची गरज असणाऱ्या 15च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी पसंती दिली जाते समीर याला. समीर आपल्या धावपट्टीवर सज्ज होतो. यावेळेस त्रिफलाची अतिशय सुरेख चेंडू होता. मात्र चेंडू असं वाटलं फलंदाजाला की चेंडू लेफ्टमच्या बाहेर निघून जातो. मात्र लेफ्टम आणि मधली यष्टी वाकून चेंडू निघून जातोय आणि एक मोठा धक्का बसतोय एसपी स्पोर्ट संघाला 13 या धावसंख्येवर. भूषण पाटील बॅटमन आहे हो लयच झकास भूषण पाटील झकास. किशोर पाटील बॅटमन आहे हो तसा हो बघा खास. त्याची बॅटिंग बघा या पब्लिक जमते हो हमखास. ऋषी पाटील एक्सप्रेस बॉलर एक आहे बॉलिंगचा. ऋषी पाटील एक्सप्रेस बॉलर किंग आहे हो बॉलिंगचा. चावे प्रीमियर लीग CPL आयोजन चावे गावाचा. चावे प्रीमियर लीग CPL आयोजन समीर पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज नवा याला. डावखुरा फलंदाज आहे नवीन फलंदाज नवा. आकर्षक फटके मारण्यामध्ये माहिर आहे कालच्या क्षेत्रामध्ये आणि चांगला चेंडू आहे. चेंडू एकदम तेज तरार चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धाव संख्या आहे मात्र फक्त आणि फक्त 13. 4 बाद 13. समीर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. नवासाठी टॅन टाकला चेंडू मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. पंचांकडे हलकेच दाद मागण्यात येते. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव होतोय आणि अशा प्रकारे अनुजा 11 मॅच वर मात्र पकड आपली मजबूत पकडली त्यांनी. कैलास पाटील आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कैलास पाटील आपण कुठे असाल मॅचचा आनंद घेत असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. समीर पुन्हा एकदा नवासाठी शॉट टाकला चेंडू. पुढ्यात टाकला चेंडू. टर्न करण्याचा प्रयत्न फसतो. एका पाठोपाठ एक 3 चेंडू डॉट निघालेत समीर याचे. याचाच अर्थ मॅच वर एकदम मजबूत पकड बसवले. सिकंजे कसलेत गेलेत मजबूत आणि मॅच कुठल्याही प्रकारे आपल्या हातून जाणार नाही याची दखल घेताना आपण पाहतोय गोलंदाज समीर याला. एका पाठोपाठ एक 3 चेंडू डॉट टाकलेत. एक फलंदाज बाद सुद्धा केलेले आहे त्याने. तोच समीर. चांगला चेंडू आहे. ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. मिडाऊनच्या दिशेने चेंडू निघून जातो. लॉंगाच्या क्षेत्ररक्षण चेंडूला अडवतो. चेंडू फेकी होते. एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 14 या धावसंख्येवर. 4 षटकांचा हा सामना. तिसरं षटक प्रगती पथावर असताना सामना पूर्णपणे बाप्पा स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. समीर पुन्हा एकदा हर्षद याला आणि यावेळेस गुडले स्पॉटवर टाकला चेंडू. उचले घेणारा चेंडू. अशा प्रकारे षटक पूर्ण होते. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर आहे 4 बाद 14.
आता मात्र जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये 29 धावांची गरज असणार आहे. मुश्किल लक्ष्य आहे. सामन्यावर पकड मात्र बाप्पा स्पोर्ट्स संघाची मजबूत आपण पकडलेली दिसते. 5 छक्के मारण्यासाठी तशी फलंदाजी करावी लागेल. मात्र नवाला ती संधी असणार आहे. मात्र गोलंदाजी जर एकंदरीत जर विचार केला, गोलंदाजी अतिशय सुरेख दर्जाचे होते आणि गोलंदाज आता मात्र शेवटचा गोलंदाज असणार आहे भावेश. 5 छक्के मारून देईल अशी मला शंका वाटत नाही. गोलंदाज चांगला आहे, अतिशय सुरेख गोलंदाज आहे, त्याच्यात क्षमता आहे गोलंदाजीच्या गोलंदाजामध्ये. मात्र चेंडूला भिरकावलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी नवाच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला दणदणीत असा खणखणीत असा षटकार. थँक्यू डीजे मास्टर. 20 धाव संख्या झालेली आहे. नवाने कितीही षटकार मारले तरी फक्त भावेश याला फक्त एक दुसरा चेंडू चांगला टाकायचा आहे आणि यावेळेस चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू खेळण्याच्या पट्ट्यामध्ये बॅटच्या पट्ट्यात देत नाहीत. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि चेंडू डॉट होतोय. आता मात्र शेवटचे 4 चेंडू असणार आहेत. 4 चेंडूवर 23 धावांची गरज असणार आहे. भावेश पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहाव्यास मिळतोय. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूवर 23 धावांची गरज. मी मगाशीच म्हटलं होतं भावेश एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूफेकी करतोय आणि बऱ्याच वेळा आपण त्याला बघितलेत की संघाचा तारणहार करता हा भावेश आपल्या संघासाठी नेहमीच उपयोगाला येतोय. आता मात्र शेवटचे 3 चेंडू असणार आहेत आणि 3 चेंडूवर बरोबर 23 धावांची गरज असणार आहे. भावेश अजून टाकला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर कट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर जातो. वाईट चेंडूची खून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 नि धावफलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 21. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू होतोय. हवेत चेंडू बॅट भिरकवली, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव होतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर 22 धावांची गरज. भावेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हलवा टाकलं चेंडू, धीमा चेंडू, फसवा चेंडू. यष्टीरक्षक सुद्धा फसलेत या चेंडूवर, चकलेत. चेंडू मात्र धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होत नाही कारण शेवटचा चेंडू असणार आहे आणि शेवटच्या चेंडूवर 22 धावांची गरज असणार आहे. विजयाच्या उंबरठ्यावर बाप्पा स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. भावेश चांगला फटका आहे, हवेत चेंडूला भिरकावलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी शेवटच्या क्षणी मारलेला हा षटकार मात्र विजयी बाप्पा स्पोर्ट्स संघाचा होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच कौतुक करावे लागेल. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा चावे प्रीमियर लीग CPL चा आयोजन चावे गावाचा. चावे प्रीमियर लीग CPL चा आयोजन चावे गावाचा. आयोजन CPL चा आयोजन हैर चावे गावाचा. आयोजन CPL चा आयोजन हैर चावे गावाचा. क्रिकेट खेळाचा भारी असा हा मान. सारे खेळाडूंचा होई तिथं सन्मान. होई तिथं हॅलो हॅलो हॅलो. सन्मान. होई तिथं थँक्यू डीजे मास्टर. दरम्यान 2 संघामध्ये नाणेफेकी होते. नाणेफेकी झालेले 2 संघामध्ये सामन्याला सुरुवात होते. अनुज 11 आणि रियान स्पोर्ट्स संघामध्ये.
अनुज 11 संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि या सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी लगेचच आमंत्रित करतोय माझ्या जोडीला बसलेले माझे जवळचे मित्र सुभाष पाटील यांना विनंती असेल की आपण या सामन्याचं धावतं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. त्यालाच बोलू ना. आताच सुरुवात होत आहे सामन्यासाठी आणि पहिलं आता कक्ष खाली करा आणि तिथे खेळाडूंना बसायचंय. त्यांनी बसायचं, खेळाडूंनी बसून घ्यायचंय. हॅलो, खेळाडू कक्ष जो राखून ठेवलेला आहे तो खास खेळाडूंसाठीच असणार आहे, प्रेक्षकांसाठी नाही. प्रेक्षकांना विनंती असेल की खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. समोर जे बसलेले खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण खेळाडू कक्ष खाली करायचा आहे. समीरजी ठाकरे यांना विनंती असेल की आपण यापुढील समालोचन करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. समीरजी ठाकरे प्लीज. थँक्यू सो मच. भगवान लकडे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा ससने मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. आपण आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. काल पहिला दिवस आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. कोण होणार CPL 2026 या 5व्या पर्वाचा विजेता याचं उत्तर तुम्हाला संध्याकाळी मिळेल. भूषण पाटील आणि त्याच्या संपूर्ण टीमचं मी खूप खूप आभार व्यक्त करेन की त्यांनी एक मोठं प्लॅटफॉर्म या गावातील खेळाडूंसाठी, गावातील क्रिकेटर्ससाठी. बघा, आज एकूण आपल्याला मला वाटतं 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती असेल, आता पहिला सामना संपला, बरोबर 10 वाजून गेलेले आहेत. अगदी वेळेवरती लक्ष तुम्हाला ठेवावं लागेल. दुसरा सामना तुम्ही पाहता त्याच्या दिवसामधून अनुजा 11च्या विरुद्ध रियांश 11 या दोन संघादरम्यान होतो. पहिल्या सामन्यामध्ये बाप्पा स्पोर्ट्सच्या विरुद्ध SP स्पोर्ट होतं. बाप्पा स्पोर्ट्सनं विजय मिळवला. यानंतर न्यू शक्ती मित्रमंडळ आणि DB स्पोर्ट या दोन टीममध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल. RT मूव्हीज या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. लाईव्ह प्रक्षेपण या वाहिनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यांचे आपण करूया स्वागत. आणि आमचे सहकारी समालोचक, ज्येष्ठ समालोचक जिने आजवर अनेक वर्ष क्रिकेट